बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। पूजा खेडकरनं आता दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे। यूपीएससीची उमेदवारी रद्द केल्याबद्दल रीट याचिका दाखल केली आहे। कारणे दाखवा नोटीस पाठवणाऱ्या संस्था आणि डीओपीटी यूपीएससी लबसना महाराष्ट्राचे मुख्य सचिव पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात ही रीट याचिका दाखल करण्यात आली आहे। या सर्वांनी पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस ही प्रसिद्ध केली होती। आपण बघतोय दिल्ली हायकोर्टात धाव घेतलेली आहे पूजा खेडकरनं आणि रीट याचिका दाखल केलेली आहे। यूपीएससीची उमेदवारी रद्द केल्याबद्दल ही रीट याचिका दाखल करण्यात आली आहे। कारणे दाखवा नोटीस पाठवणाऱ्या संस्था तसंच डीओपीटी यूपीएससी महाराष्ट्राचे मुख्य सचिव पुणे जिल्हाधिकारी यांच्याही विरोधात ही रीट याचिका दाखल केली आहे आणि या सगळ्यांनी पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर आपण बघतोय तिने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, रीट याची याचिका दाखल केलेली आहे दिल्ली हायकोर्टात, याबद्दलची थोडी माहिती द्याल। बिलकुल, रात्रीच ही रीट याचिका दाखल केलेली आहे आणि आज मेन्शनिंग केलं जाणार आहे आणि मेन्शनिंग करतानाच हेच सांगितलं जाणार आहे, कारण ही याचिका जर आपण पाहिली तर ज्या ज्या संस्थांनी नोटीस बजावलेली आहे पूजा खेडकरला त्या सर्वांचाच उल्लेख करण्यात आलेला आहे। लबासना, डीओपीटी, पुणे कलेक्टर, मुख्य सचिव, ज्यांनी ज्यांनी कारवाई केलेली आहे पूजा खेडकरच्या विरोधामध्ये त्या सर्वांनाच नोटीस बजावण्यात आलेले आहेत आणि रीट याचिका दाखल करण्यात आलेली आहे की उमेदवारी जी आहे यूपीएससीची ती रद्द केलेली आहे, सेवेची रद्द केलेली आहे पूजा खेडकर यांची आणि त्यामुळे यूपीएससीच्या विरोधामध्ये सुद्धा ही रीट याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वांनाच पक्षकार बनवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये पाचही संस्था जी आहेत त्यांना आता हायकोर्ट याची मुळात दखल घेते का, पहिली गोष्ट, आणि दुसरी म्हणजे की मग नोटीस बजावते का। जर नोटीस बजावली तर मात्र या पाचही जणांना पक्षकार जे बनवण्यात आलेला आहे त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे आणि मग त्यावर सुनावणी हायकोर्टामध्ये चालू शकते। त्यामुळे या याचिकेची दखल दिल्ली हायकोर्ट किती घेते हे पाहावं लागणार आहे आणि दिल्ली हायकोर्टामध्येच का, तर यूपीएससीचा बेस जो आहे तो दिल्लीमध्ये आहे, त्यामुळे यूपीएससी दिल्लीमध्ये असल्यामुळे दिल्ली हायकोर्टामध्ये ही केस दाखल करण्यात आलेली आहे। अगदी सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पूजा खेडकर हिने दिल्ली हायकोर्टात धाव घेतलेली पाहायला मिळते। तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।